ही बँक आहे का? बँक आहे ही का महानगरपालिकेचंच आहे ऑफिस? हां 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 बरं बरं ठीक आहे. थोड्या वेळासाठी आत येऊ का मॅडम? नमस्ते मॅडम. मी मिलिंद जाधव TV10. मी एक नागरिकांतर्फे आज सर्वे करायला आलेलो. मी प्रत्येक वेळी सरकारी ऑफिसमध्ये जातो आणि 3 गोष्टी तपासतो. आता काळे सरांना मी भेटलेलो आहे, त्यांना एक परिपत्रक दिलेलं आहे. कृपया करून त्याची एक कॉपी तुम्हीसुद्धा बघावी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. त्याच्यामध्ये बरं का मॅडम 3 गोष्टी मी तपासतो नागरिकांतर्फे आणि तो त्या नागरिकांचा हक्क आहे. आय कार्ड आणि आय कार्ड म्हणजे ठेवलेलं नाही तर आय कार्ड घातलेलं आहे का नाही हा माझा विषय आहे. तुमची कामं चालू दे मॅडम बरं का. कामामध्ये अडथळा 353 माहिती ना ते आणणार नाही. एक मिनटं फक्त सांगून जातो मी, तुम्ही त्यांना नंतर सांगा. दुसरं मी बघणार आहे बायोमेट्रिक अटेंडन्स. तुम्हाला बायोमेट्रिक अटेंडन्सबद्दल कल्पना आहे का? कल्पना आहे का? बायोमेट्रिक अंगठ्यानं ते होतं हां. आणि तिसरं जे आहे ते मूवमेंट रजिस्टर. गमनागमन आता तुम्हाला लोकांना लागणार नाही कारण तुम्ही ऑफिसमध्येच असता, पण जेवायला जायच्या वेळेस ठरलेले आहेत, चहाला जायच्या वेळेस ठरलेले आहेत, घरी जायच्या वेळेस ठरलेले आहे, सगळं ठरलेलं आहे. तुम्हाला ऑफिसचं टायमिंग काय आहे मॅडम? 10 ते 6:15. बरं मग असेल खरं तुमचं कुठे इथं लिहायला हवं ऑफिशियली असं माझं मत आहे. असेल लिहिलं तर मी नाही माझ्या माहितीप्रमाणे 9:45 आहे कारण का तुम्हाला 5 दिवसाचं वर्किंग डे आहे तर नक्की ना. हा नाही थँक्यू. मला फक्त ते ऑफिशियली कुठं तरी मिळालं बघायला ना त्याचा फोटो काढून जाईन आणि नाही काही हरकत नाही. एक कागदावर लिहून फक्त लावून टाकलं ना मॅडम किंवा आता तुम्ही तर सांगितलेलं आणि हे रेकॉर्डवर सुद्धा आलेलं आहे तर तेही हरकत नाही. आम्ही वी बिलीव्ह इन दॅट. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय फार अगदी 15 मिनटं का वगैरे असं मी म्हणत नाही आहे. ठीक आहे 10 ते 10:15 बरं का मॅडम. 3 गोष्टी आम्ही बघणार आहे. आय कार्ड म्हणजे तुम्ही चौघांनी आय कार्ड का घातलेलं नाही आहे याचं फक्त काळे सरांना उत्तर द्या फक्त. बायोमेट्रिक अटेंडन्स बरं CCTV तर आहे फार चांगली गोष्टी आहे. महिला असेल तर CCTV मस्ट आहे. आणखीन एक इकडं बसून घ्या तुमच्या सुरक्षेसाठी असं आमचं म्हणणं आहे बरं का मॅडम. बायोमेट्रिक अटेंडन्स आणि शेवटचं आहे गमनागमन म्हणजे मूवमेंट रजिस्टर. बरं समोर कोण बसतं ते का आलेले आहेत का? हेड असतील ते तिथं त्यांचा पुढचा बोर्डही नाही आहे. आणि मग ते गमनागमन मध्ये लिहिलेलं असेल ना त्यांनी तिकडे रजिस्टर असेल का गमनागमन म्हणजे मुवमेंट रजिस्टर नाही असू दे ना. ते कारण लिहून त्यांना ते जसं मस्टर असतं तुमचं मस्टरवर सही केली असेल ना आज हां मग तसं ते गमनागमनवरचं ते सही करतात म्हणजे करायला पाहिजे. ठीक आहे. काय नाव म्हटलं तुमचं साहेबांचं? विनायक. थँक्यू मॅडम. इधर ऑफिस चालू नहीं क्या? ऑफिस चालू नहीं इधर? ऊपर है क्या? ऊपर ऑफिस है क्या? बघा मित्रांनो फॅन चालू घड्याळ बंद आणि इथे कुणीही नाही.
बोला बोला सर काय नाही मिलिंद जाधव TV10. आपण भेटलो होतो की एकदा भेटलो असेल हां. नाही सर येत नाही मग बूट काढावं लागेल. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही थोडं बाहेर येता का फक्त. सर इथं कुणी नाही आणि फॅन चालू आहे पहिली गोष्ट. नाही होतं नव्हतं एका माणसासाठी फॅन ठेवूच नका आपल्याला म्हणजे. आणि इथं एवढ्या खुर्च्या आहेत पण खुर्च्यावर कुणी बसत नाही का इथं कुणी काम करत नाही का. काय आहे त्याचं पोस्ट. पण त्याला आय कार्ड का नाही आहे आणि तुमची पोस्ट काय आहे. विशाल नाईक नवरे साहेब तुमचं आय कार्ड का नाही आहे. नाही आय कार्डचा अर्थ सांगतो तुम्हाला मी. GR माहीत असेल तुम्हाला गव्हर्नमेंट रेझोल्युशन हां त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे दिसेल असं. तरी कधीपासून त्याला बेल्ट नाही आहे. हां एक आठवड्यापासून. मग उद्या बेल्ट मिळून द्या. एक आठवड्याला मिळालं नाही का कारण माझ्याकडे खूप खरंच आहे मी देऊ शकेन. विशाल नाईक नवरे साहेब तुम्ही काय सहाय्यक अभियंता. राहुल नगर शाखा कुठं आलं हे. अच्छा याला राहुल नगर मला येस येस. बरं तुमचं ऑफिसचं टायमिंग काय आहे सर. ऑफिसचं टायमिंग सकाळी 8:30ला चालू होते 8:30 ते 4:30 आहे. अच्छा तुमचं टायमिंग वेगळं असतं का. आणि नॉर्मल टायमिंग काय आहे. नॉर्मल सकाळी 9:45 ते 6:15. 9:45 ना. एक नंबर बोललात तुम्ही. एकमेव बरोबर सांगितलं. सगळ्यांनी सांगितलं 10. फार चुकीची कल्पना नाही. आणि बरं इथं कुठे लिहिलेलं का नाही आहे ते लिहायला पाहिजे. थँक्यू सर. मला हे आवडलं तुमचं की तुम्ही वेळ परफेक्ट सांगितली 9:45 ते 6:15. येस दॅट्स राईट. येस सर. ओके सर. आय कार्ड घाला सर. येऊ का सर. आणलं मस्टर मस्टर. हो सर वर जाऊन आलो कुणीही आय कार्ड घालत नाही आहे कुणीही. आणि एक मात्र मला आवडलं नाईक नवरे साहेब तुम्हाला माहीत आहेत ना त्यांनी वेळ मस्त सांगितली. त्यांनी खरी वेळ सांगितली 9:45 ते 6:15. दिस इज. आणि कुठे बोर्ड का नाही टायमिंगचा म्हणजे त्यांना सुद्धा ते कळेल. कारण का बाकीच्या सगळ्यांनी वेळा चुकीच्या सांगितल्या. एका मॅडमनं तर आधी सांगितलं 10 आहे म्हणजे बघा इतकं त्यांच्यामध्ये मनामध्ये पटलेलं आहे. म्हणजे जर ते 15 मिनटं उशीर आले ना तर आपल्याला 15 मिनटं उशीर आले पण ते अर्धा तास उशीर आहे. हा फार मोठा इश्यू आहे.